माझ्याकडे हो तुम्ही नसताना येऊ नाही वाटलं तिथं राहिल्या कुठं. वेलकम टू सन सीड ब्लॉग्स. लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर. हॅलो मित्रांनो, मी सुनीता. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. नसेल बघितला तर ब्लॉग बघायला विसरू नका. तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूयात. जास्तच चालून पाय दुखायला लागल्यामुळे सगळेजण म्हटले थोड्या वेळ आपण इथं आराम करूयात, कारण तिथं थोडंसं सावली होती बसायला. कारण तिकडचं ऊन भरपूर, तुम्हाला तर माहितीच आहे किती ऊन असतं तिकडच्या साईडला. ते उन्हामुळे त्रास व्हायला लागला. मग थोड्या वेळ आम्ही म्हटलं सावलीला बसूयात. आम्ही थोड्या वेळ सावलीला बसून मग आम्ही निघालो. किती ऊन पण आहे. आणि त्याची टोपी एवढी हवेने उडत होती ना की काय बोललेलंच नव्हतं. सारखं तिला पकडावं लागत होतं. मी येताना रात्रीच आलो, त्याच्यामुळे आम्हाला काही ट्रॅफिक किंवा सिग्नल लागला नाही. तर बाईला वाटलं इकडच्या साईडला सिग्नलच नसतो आपल्या मुंबई सारखा. नंतर आम्ही आज बघितलं तर तिला दाखवलं, बघ म्हटलं इकडं पण सिग्नल असं इकडं पण ट्रॅफिक असतं. तेव्हा ती हसायला लागली. पुढे चालायला लागलो. हा आता छान वाटते जरा. ऊन लागत होतं कधी येते असं झालं होतं. फायनली आलं. त्यांचा फोटो पाहिजे तिकडून लक्ष्मी मंदिरामध्ये गेलो. बघू शकता तुम्ही बाहेरून किती सुंदर मंदिर आहे. आणि हे झाड भरपूर जुनं असावं, किती मोठं झाड आहे. आणि जसं बाहेरून मंदिर आहे ना तसंच ते आतमधून सुद्धा होतं. आणि एकाच ठिकाणी एकच मंदिर नव्हते, भरपूर मंदिरं होती. लक्ष्मीचं होतं, गणपतीचं होतं, आणखीन बरीच मंदिरं होती. प्रसन्न सुद्धा वाटत होतं, खूप शांतता सुद्धा होती तिकडच्या साईडला. मग मंदिरातून बाहेर आल्यानंतर आम्ही म्हटलं फोटो काढावे. मग फोटो काढले, थोडेसे व्हिडिओ काढले आणि आम्ही निघालो. मोबाईल हातात आणि फोटो काढणार नाही असं होणारच नाही. मी चालता चालता सुद्धा फोटो काढले. झाली होती, भूक तर भरपूर लागली होती. मग म्हटलं आसपास एखादं हॉटेल चांगलं बघावं म्हणून आम्ही हॉटेल शोधत होतो. हॉटेल भेटण्याच्या अगोदर एक ग्रोसरीचं शॉप भेटला. आम्ही मग तर गेलो नाही असं होणारच नाही. सोनू आणि तिचा फ्रेंड जेडी दोघंजण म्हटले आम्ही हॉटेल शोधतो. मग ते दोघंजण हॉटेल शोधायला गेले. तोपर्यंत आम्ही म्हटलं काहीतरी शॉपिंग करावी. गोव्याला आले म्हटल्यावरती काहीतरी घेतलंच पाहिजे ना, इकडची आठवण. आम्ही बघत होतो काय घ्यावं ते. आपल्या इकडे 250 रुपयाला भेटते, तिकडे ते 750 रुपयाला होती. म्हटलं ते घ्यावं का नाही विचार करत होते, पण म्हटलं नको घ्यायला. मग म्हटलं दुसरं काहीतरी घ्यायला बघायला. तिकडच्या बघा काय आवडलं होतं माहित नाही. आईचं सारखं चाललं होतं की बॅग घे, इकडची आठवण एखादी बॅग घे म्हणून. पण मला काही आवडत नव्हती बॅग, कारण इकडची तिकडची बॅग सेमच होती. म्हटलं मला तर काही बॅग घ्यायची नाही, दुसरं काहीतरी बघूया. त्यातमध्ये जाऊन बघितलं तर भरपूर काही घेण्यासारखं होतं, पण मला काही आवडत नव्हतं. मग आम्ही तिकडे गेल्यानंतर फ्रीज मॅग्नेट घेतलं. गळ्यातले पण भरपूर छान होते. तिकडचे गळ्यातले कसे स्टोन सारखे असतात. तर बाईचं म्हणणं होतं एखादं स्टोनवाला गळ्यातलं नाही तर ब्रेसलेट घे. पण म्हटलं माझ्याकडे ऑलरेडी आहे, कारण आईने ज्यावेळेस नेपाळ गेली होती त्यावेळेस घेऊन आली होती. रबर मोगऱ्यासारखा होता, त्याचा पण वास छान येत होता, कारण त्याच्यावरती माहीत नाही सेंट मारला होता का काय, पण वास छान येत होता. स्टोनवाले कानातले घेतले, कारण म्हटलं काहीतरी घेऊन जावं. ते पण घेतले आणि मॅग्नेट घेऊन आम्ही म्हटलं तर शॉपमधून बाहेर निघा. येत होती की हॉटेल भेटले म्हणून चाला लवकर. मग आम्ही जाता सोनूला सांगितलं काय काय घेतलेल्या वस्तू. तिकडे पोहोचलो तर मामांच्या मिस्त्री चालू. हो तुम्ही नसताना येऊ. आमच्या बोलण्याच्या नादात जेडी कुठं गायब झाला कळालंच नाही, कारण त्यांनीच हॉटेल शोधलं होतं. तो कुठं पुढे गेला कळालं नाही. हॉटेलला 2 गेट असल्यामुळे कन्फ्युजन झालं. मग त्यांनी वरतून आवाज दिला की लिफ्टनी या. मग लिफ्टने आम्ही फर्स्ट फ्लोअरला हॉटेलमध्ये गेलो. हॉटेलमध्ये गेलो तर कशाचं काही इतकी भरपूर गर्दी होती ना की बसायला सुद्धा जागा नव्हती. वेटिंगवरती लोक होते. मग आम्ही थोडा वेळ थांबलो. मग आतमध्ये आम्हाला जागा भेटली. मग फक्त 4च जण व्हेजवाले होतो. मग आमच्या सेपरेट टेबलवरती आम्ही 4 जण बसलो आणि बाकीचे सगळे नॉनव्हेजवाले सेपरेट टेबलवरती, कारण त्यांना गोव्याला आलं म्हटल्यावर मच्छी खायची होती. इकडची स्पेशल मच्छी खायची. नॉनव्हेजवाल्यांचं तर फिक्स होतं मच्छी खायची म्हणून. मग त्यांनी थाळी मागवली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मच्छी होती. परत तळेला मासा, पण त्याच्यामध्ये रोटी किंवा चपाती नव्हती. मग त्यांना रोटी सेपरेट मागवायची होती. त्यांनी साईज विचारली त्यांच्या इकडच्या रोटीची. ते म्हणजे आमच्या इकडची रोटी छोटीच असते. पण त्यांनी प्रत्येकी 2-2 अशा रोटी मागवली, पण त्यांच्या रोटी एवढी मोठी होती की त्यांना सरल्याच नाहीत. नॉनव्हेजवाल्यांचं तर डन झालं होतं. आता व्हेजवाल्यांचा मोठा प्रश्न की काय खायचं. मला तर स्पायसी खायचं नव्हतं. मग त्यांना विचारलं की तुमच्या इथं नॉन स्पाईसमध्ये काय आहे. पण त्यांनी सांगितलं टोमॅटो काजू करी म्हणून. तर ती आम्ही मागवली. तर एवढी काही खास नव्हती. त्याच्यामध्ये टोमॅटो असल्यामुळे थोडेसे आंबटसर लागत होते, त्यामुळं नाही आवडली मला. व्हेजवाल्यांसाठी दुसरं काही ऑप्शन नसतं. काही नाही आवडलं तर पनीरची भाजी तर फिक्सच असते. मग आम्ही नंतर दुसरं ऑप्शन पनीरची भाजी मागवली. मस्त मस्त आहे ना. आवडलं का जेवण? आवडलं का? नाही म्हणती हो म्हणती. एक नंबर जेवण, एकदम एक नंबर. नॉनव्हेजवाल्यांच्यात तर सोलकढी होती. मग आम्हाला सेपरेट सोलकढी मागवावी लागली. पण फर्स्ट टाइम मी गरम सोलकढी पिली. त्याला थोडंसं काही जास्त मसाला पण लागत होता आणि खारट पण लागत होते. सोलकढी पण मला नाही आवडली. थाळीवाल्यांची तर मज्जाच होती, कारण त्यांच्या ह्याच्यात खीर सुद्धा होती. मला सोलकढी नाही आवडली. मग म्हटलं मला खीर तरी द्या. मग तिकडून एक खिरीची वाटी घेतली आणि मग खीर खाल्ली. खीर पण काही गोड नव्हती.
त्यामुळे तोंडाची चव पण करून आम्ही निघालो तर जाता जाता आम्हाला एक बीच पण लागला. म्हटलं आता चला जाता जाता 5 मिनिटं तिकडं पण जाऊयात. मग त्यासाठी आम्ही बीचवर जाण्यासाठी थांबलो. घाईत माझ्या आईने टोपीच उलटी घातली होती. तिला म्हटलं अगं सरळ तरी घाल. मग तिची टोपी सरळ करून आम्ही निघालो. तिथं राहिल्या कुठं गाडीत गाडीत राहू द्या. ती वेगळीच रेती होती. त्याच्यामध्ये आमचा पाय आतमध्ये रुतत होता. आम्हाला चालायला पण पटपट जमत नव्हतं. तसं बस आम्ही समुद्रकिनारी पोहोचलो. ड्रायव्हरने आम्हाला सांगितलेलं की अर्ध्या तासाच्या आता तुम्हाला पिकअप करायला परत येणार आहे. त्यामुळे म्हटलं चला पटकन आत मी फोटो काढून घेऊया. समुद्राच्या इकडे जाऊन सगळ्यांना बोलवलं आणि म्हटलं चला व्हिडिओ आणि फोटो पटकन काढून घेऊयात. जास्त गर्दी पण नाहीये आणि लवकर जायचंय सुद्धा. बाईचं म्हणणं होतं मला 2-3 रील बनवायच्यात, पण गाणेच तिला पटकन काय आठवत नव्हती. म्हटलं तू गाणे आठव तर मी माझे फोटो काढून घेते. मग आईला म्हटलं तुझा फोटो काढ पहिला, नंतर मी माझा काढते. आईला थोडंसं आतमध्ये म्हटलं पाण्यात जा तुझा फोटो काढते. तिचा फोटो काढून झाल्यानंतर म्हटलं सगळ्यांचा फोटो काढायचं. कशाचं काही सगळ्याजणी एक एक कुठं राहत आहे त्यांना म्हटलं जवळ उभं राहतं, एक पण जवळ उभी राहत नव्हते. मग फोटो कसा काढायचा म्हटलं राहू दे तुमचा फोटो. मग मला व्हिडिओ काढू देत. मी माझा एक व्हिडिओ काढला. बाई एवढी पाण्यात उड्या मारत होती की पोहायचीच बाकी राहिली होती. तिला अशी व्हिडिओ काढ, माझी तशी व्हिडिओ काढ, तिचं चालूच होतं. मग म्हटलं थांबा तुमच्या सगळ्यांचेच एकदम व्हिडिओ काढते. मग त्या सगळ्यांचे मिळून एक व्हिडिओ बनवला. माझी आई काही कमी आहे वय, माझी आई पण म्हणते मला पण व्हिडिओ काढ. सगळ्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढत होती. सोनू म्हणते तुझा एक व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ काढून आम्ही निघालो. म्हटलं चला आता टाइम अप झालेला आहे आपला, निघावं. मग आम्ही निघालो. गेलो तो बस आलेलीच होती. मोर होते. आम्ही तिकडे पोहोचलो. ते एक कुत्रं छान होतं. ते कोणाचं होतं माहीत नाही. ते माझ्या पाठी येत होता. जाता जाता आमच्या हॉटेलच्या समोरच एक काजूचं झाड होतं. थोडा वेळ तर झाडाची मालकीण दारातच बसलेली होती. त्यामुळे आम्ही फक्त फोटो काढून निघालो तिकडून. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सनसेट ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.